गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या संपामुळे एसटीची चाक थांबली असल्याने प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। पगार वाढ व विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। मात्र आज सायंकाळपर्यंत या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल असे आश्वासन माजी कॅबिनेट मंत्री तथा खासदार आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी बोलताना दिले। या दरम्यान गुणवंत सदावर्ते यांच्यावर सुद्धा आनंदराव अडसूळ यांनी चांगलाच निशाणा साधलाय। गुणवंत सदावर्तेंच्या नेतृत्व याआधी महाराष्ट्रात भला मोठा स्ट्राईक सुद्धा झालाय, मात्र त्यात काही प्राप्त झाले नाही। विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचे 6 महिन्याचे पगार हे कपात असून सर्व एसटी कर्मचारी भरडले गेले आहे। चांगले नेतृत्व कुठे शिल्लक आहे की नाही त्या शोधात आपण आहे। काल मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात कृती समितीची बैठक पार पडली। त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चांगला निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात येईल असे आश्वासन माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले। काय एवढ्यापुरता हा विषय नाही आहे की गेले नाही म्हटलं तरी गेले 2 वर्ष ही मंडळी एक संघर्ष करतायत, आपलं पगार वाढावे, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे सगळे पगार आणि वेतन मिळावं, 7वा वेतन आयोग म्हणून गुणवंत नाव फार सुंदर आहे, गुणवंत आहे सदावर्ते यांच्या नेतृत्वात भला मोठा स्ट्राईकही झाला। काही प्राप्त तर झालं नाही, परंतु 6 महिन्याचे कामगारांचे पगार गेले आणि ह्या सगळ्याचा परिणाम आज आपण भरडले गेलेलो आहोत आणि चांगलं नेतृत्व कुठे शिल्लक आहे की नाही ते शोधामध्ये आपण आहोत। आज पूर्वीची कामगार संघटना सुरुवातीला आमचे चांगले संबंध होते आहेत, पण तेवढी सक्षम राहिलेली नाही। सदावर्तेंनी त्यांना सुद्धा थोडंसं मात केलेली असं म्हणायला हरकत नाही। बरोबर आहे। तर आज आपल्याला एक पर्यायाने आजची संघटनाचा विषयापेक्षा की ज्या डेव्हलपमेंट होत आहेत मी तुम्हाला सांगतो, कृती समितीने आवाज दिल्यानंतर संप करणार। काल उदय सामंत यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबईच्या एक्सप्रेस टॉवरमध्ये बैठक झाली कृती समितीची। त्यांचं म्हणणं त्याने ऐकून घेतलेलं आहे आणि निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर एक आपल्या कामगारांची नेत्यांची बैठक बोलवलेली आहे, ज्यामध्ये गुणवंत नाही त्यांचा प्रतिनिधी नाही, बाकी विनयांचे मात्र प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे एक चांगला निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल, म्हणजे 7 नंतर होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। कारण पर्यायी त्याला नाही की तुम्हाला किती दिवस आपण पेंडिंग ठेवायचा हा एक विषय आहे आणि म्हणून योगायोग चांगला आहे की मी इकडे आलो आणि कॅप्टन अभिजित तिकडे कमिटीच्या मीटिंगला गेला, त्यामुळे आम्ही दोघेही आपल्याशी संपर्क साधून आहोत। लवकरच न्याय मिळेल, निर्णय मिळेल, चांगला निर्णय मिळेल आणि आपल्याला त्या ठिकाणी जे काही गेले अनेक वर्ष आपण या प्रतीक्षेत आहोत ती प्रतीक्षा थांबेल। त्यामुळे आता उपोषण मात्र कधी करायचं नाही, समोरच्याला उपोषण करायला लावायचं, घेराव घालून जेवायला द्यायचं नाही, लग्नाला जायला द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, काय या गोष्टी करायच्या असतात। आमची ती नीती आहे, 40 वर्ष महिन्यांचं तेच काम करतो। त्यामुळे आपण आता जर चुकून जेवला नसेल तर जेवा आणि आज दिवसभर थांबायला हरकत नाही। ज्यावेळी निर्णय येईल त्यावेळेला उद्या तुम्हाला कळेल, संध्याकाळीच कळेल। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।